काही नेत्यांच्या युगामुळे बिनविरोध करण्यासाठी मी जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळ होतो आम्ही सगळ्यांना प्रतिशोध होतो पण काही नेत्यांच्या युगामुळे आम्ही आता निकाला दिवशी उत्तर देतो. कोणाकोणाचे अर्ज बाकी आहेत निवडणूक लढवण्यामध्ये? सगळ्यांचे अर्ज निघालेले आहेत. एक वगळता वसंतराव देशमुख तर त्यांचा एक अर्ज राहिलेला आहे. बाकी सगळे निघालेले आहेत. बाकी सगळ्यांनी माननीय पालकमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. सगळ्यांनी बैठक करून एकमताने निर्णय करण्यात आला. कारण सगळ्यांना मान्य आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतांची बेरीज आहे. जे भाजपच्या चिन्हावर निवडून आले ते तर आहेच आहे. त्याला सोडून जे लोक आमच्या सोबत जोडलेले आहेत त्या सगळ्यांची गोळाबंद करता ही निवडणूक लढवण्यासाठी नव्हतीच पण केवळ युगोंमुळे ही निवडणूक लढली गेली. पण सगळ्या नेत्यांनी ज्या ज्या पालकमंत्र्यांच्या आमच्या भूमिकेला मान काढून घेतले आम्ही त्या सगळ्यांचे आभारी आहोत. ज्यांनी ठेवलं त्यांच्यासोबत निवडणूक लढवली. दादा ही निवडणूक पवार आणि गोरे अशीच होणार असं सरळ आहे असं वाटतं. कारण बाबा 40 वर्षानंतर देखील पवार आणि गोरे. म्हणजे 40 पवार म्हणजे राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे जिल्ह्यात हे मान्य करतात. किती आहे फॉर्म भरायला म्हणजे अस्तित्व दाखवू शकतो. अगं फॉर्म तर कुणी भरू शकतो. 9 जण फॉर्म भरले होते. फॉर्म भरायला अस्तित्व किती लागतं? तुमची निवडून आलेले सदस्य किती? भारतीय जनता पार्टी सहयोगीचे महायुतीचे किती? केवळ बिनविरोध होऊ नाही द्यायचे. केवळ मला काहीतरी महत्व द्यायला पाहिजे अशा भूमिकेने निवडणूक लावलेली आहे. तुमचं महत्व किती आहे हे निकालाच्या दिवशी कळेल. देशमुख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता का नाही? काय चर्चा झाली होती? काय चर्चा झाली? बघा हे सगळ्या गोष्टी मीडियावर बोलण्यासाठी केल्या. स्वतः मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. आदरणीय पालकमंत्री साहेबांनी संपर्क साधला होता. प्रयत्न चालू होते शेवटपर्यंत. ठीक आहे प्रयत्नाला यश नाही. देशमुख आणि राऊत हे सरळ देशमुख आणि राऊत दोघच राहिले ना तर त्यामुळे सगळं लढत राहून लागलं. ओके दादा.